नमस्कार मित्रांनो, आज 16 एप्रिल 2025 या दिवशी दूध अनुदानाचे 2 हप्ते जमा झालेले आहेत. राज्यातील बरेच शेतकरी दूध अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत. आज या अनुदानाचे 2 हप्ते जमा झालेले आहेत. माझा स्वतःचा दूध व्यवसाय असून या दूध अनुदानाची प्रतीक्षा मी सुद्धा करत होतो. मागील 15 दिवसापूर्वी 1 हप्ता जमा झाला होता, पण त्यावेळी मी व्हिडिओ बनवला नव्हता. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात माझ्या गाईच्या दुधाचे उत्पन्न हे दररोज 80 ते 90 लिटर होते. त्याचे हे अनुदान 2 मस्टरचे 5,726 रुपये एका मस्टरचे आणि दुसऱ्या मस्टरचे 5,852 रुपये आज म्हणजे आत्ता 7 वाजता जमा झाले आहे. राज्यात आता सर्व दूध उत्पादकांना स्थानिक पातळीवरील सोयीनुसार दूध अनुदान खात्यावर जमा केले जात आहे. उर्वरित अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली असून या आठवड्यात राज्यातील सर्व दूध उत्पादकांना दूध अनुदान प्राप्त होणार आहे. आता काही शेतकऱ्याची तक्रार अशी आहे की आम्हाला अद्यापपर्यंत 1 रुपयाही मिळालेला नाही. त्यासाठी काही कारणे असू शकतात. ती कारणे म्हणजे तुम्ही दूध डेअरीच्या चेअरमनकडे अर्ज दिला होता, तो व्यवस्थित भरला होता का, आधार कार्डची झेरॉक्स आणि बँक पासबुकची झेरॉक्स व्यवस्थित काढून दिली होती का, त्यानंतर तुम्हाला शासकीय जनावरांचा दवाखाना म्हणजे पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन तेथील डॉक्टरकडून मेरा पशु ॲपवर तुमच्या गायीची नोंद करावी लागत होती. ती केली होती का? त्यासाठी तुमच्या गायीच्या कानावर टॅग असणे आवश्यक होते. तो टॅग नंबर दिला होता का? आणि यापुढे सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ॲपमध्ये तुमच्या गायीच्या पुढे ड्राय म्हणजे दूध न देणारी आणि मिल्किंग म्हणजे सध्या दूध देत आहे यापैकी कोणता शेरा होता. मिल्किंग असेल तरच अनुदान मिळते, नाहीतर पूर्ण प्रोसेस करूनही अनुदान मिळत नव्हते. कदाचित माझे चॅनल त्यावेळी चालू असते तर दूध विषयावर व्हिडिओ बनवले असते तर नक्कीच सांगितले असते, पण त्यावेळी चॅनल नव्हते, त्यामुळे अपडेट देता आले नाही. या सर्व जर प्रक्रिया केलेल्या असतील तर नक्कीच दूध अनुदान मिळणारच आहे. अजूनही जर गाईच्या पुढे ड्राय शेरा असेल तर मिल्किंग करून घ्या. आणखी वेळ गेलेली नाही. अजून 1 महिन्याचे अनुदान येणार आहे. त्यावेळी तरी तुम्हाला मागील सर्व हप्ते आणि येणाऱ्या महिन्याचे असे मिळून सर्व दूध अनुदान मिळेल. तुम्ही आधी पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन ड्राय आहे किंवा मिल्किंग आहे हे पाहण्याची गरज नाही. त्यासाठी 1962 नावाचे ॲप आहे, ते डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करून पाहू शकता. पण दुरुस्तीसाठी तुम्हाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचीच भेट घ्यावी लागेल. ते तुम्हाला करता येत नाही. ही सर्व प्रोसेस करा आणि दूध अनुदान प्राप्त करा. धन्यवाद.